धर्मपाल नावाचा राजा होता. धर्मपाल राजाला वेश बदलून त्याच्या राज्यामध्ये फेरफटका मारायची सवय होती. धर्मपाल राजाच्या राज्यामध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला वेश बदलून राजा त्याच्या राज्यामध्ये फेरफटका मारत असताना तो स्वतःच्याच एका बागेजवळ आला. त्या बागेच्या जवळ दोन कामगार, दोन शेतकरी एकमेकांशी बोलताना त्यानं बघितले आणि ते दोन शेतकरी एकमेकांशी बोलत असताना त्यांचा जो मुकादम होता किंवा त्यांच्यावरती देखरेख करणारा जो व्यक्ती होता तो झाडाच्या आडून त्या दोघांचं बोलणं ऐकताना देखील त्याने बघितलं. राजाला कुतूहल वाटलं, नेमकं काय चाललेलं आहे, म्हणून राजाने दुरूनच त्यांच्याकडे पाहायला सुरुवात केली. ते दोघं जे काही बोलत होते ते राजाच्या कानावर पण ते सगळे शब्द पडत होते. त्या दोघांच्या मध्ये जे काही संभाषण चाललेलं होतं त्याच्यामध्ये त्या राजाला हे लक्षात आलं की त्यातला एक जो शेतकरी होता तो त्या बागेची काळजी घेणारा व्यक्ती होता आणि तो त्या दुसऱ्या शेतकऱ्याला सांगत होता की अरे, मी या शेताची, या बागेची इतकी काळजी घेतो, माझ्या मुलांप्रमाणे त्याची काळजी घेतो आणि कधी कधी मला वाटतं की या काळजीने या झाडांचा फायदा होतो का तोटा होतो हेच मला कळत नाही. यांची अति काळजी घेतल्यामुळे या झाडांना नुकसान तर होत नसेल ना, की जेणेकरून ज्या वेळेला खरंच या झाडाला फळं लागायची वेळ येईल त्यावेळेला याला फळच लागली नाहीत तर. तो चिंतेने त्याच्या त्या दुसऱ्या शेतकरी मित्राशी, दुसऱ्या शेतकरी कर्मचाऱ्याशी बोलत होता. हे त्या दोघांमधलं जे काही संभाषण होतं ते संभाषण तिथं उभा असणारा किंवा एक लपून त्या गोष्टी बाबतीत जो ऐकणारा एक मुकादम होता तो ते सगळं ऐकत होता. काही दिवसांनी असं झालं की या दोघांच्या मधलं जे संभाषण त्या मुकादमाने ऐकलेलं होतं त्याच्या अनुषंगाने त्यानं ज्या वेळेला त्या बागेमध्ये फेरफटका मारला त्याला त्याच्या असं लक्षात आलं की त्यातली बरीचशी झाडं ही अपेक्षित अशी फळं देत नाहीयेत, किंबहुना फळच देत नाहीयेत. त्यावेळेला त्या दोनही शेतकरी मित्रांमधलं जे काही संभाषण होतं त्याच्या अनुषंगाने त्यानं त्या शेतकऱ्याला शिक्षा फरमावली. तो शेतकरी दुःखी झाला की अरे, आपण ही जी काही बाग आहे ही आपण आपल्या स्वतःच्या मुलाबाळांप्रमाणे जर आत्तापर्यंत राखलेली आहे तर आपल्यावरती हा जो काही आरोप झालेला आहे हा काही योग्य नाही. आणि त्यानं व्यथित होऊन तो राजाकडे गेला. राजाकडे गेल्यावरती त्यानं राजाला सांगितलं की महाराज, मी या बागेची इतकी आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेतलेली आहे पण माझ्यावरती असे आरोप करण्यात आले. ज्यावेळेला राजाने त्या मुकादमाला बोलवलं आणि मुकादमाला विचारलं की अरे, तुला असं का वाटतं की यानं या बागेची काळजी घेतली नाही, तर त्यावेळेला तो मुकादम त्यांना सांगू लागला की हा त्याच्या मित्राशी बोलताना मी ऐकलं होतं की ह्या बागेची मी काळजी घेतो पण त्या काळजीमुळे त्या बागेचं नुकसान होतं का फायदा होतो हेच मला कळत नाही आणि त्यावरून मी नक्की सांगतो की यानं त्या बागेची योग्य अशी काळजी घेतलेली नाही. राजाला लगेच लक्षात आलं की ज्या वेळेला आपण वेश बदलून फेरफटका मारत होतो आणि सगळ्या राज्याची पाहणी करत होतो त्यावेळेला हा जो काही प्रसंग होता हा आपल्या डोळ्यासमोरच झालेला होता आणि ते जे कोणी दोन्ही मित्र एकमेकांशी बोलत होते ते त्या बागेच्या काळजीपोटी हे बोलत होते. राजाने त्या मुकादमाला सांगितलं की त्यावेळेला मी देखील तिथे हजर होतो आणि त्या दोघांमधला जो बोलण्याचा संदर्भ होता, त्या दोघांमधला जो बोलण्याचा अन्वयार्थ होता त्याचा तू विपर्यास केलेला आहेस आणि त्यामुळे त्यानं दुसऱ्या ठिकाणी जे काही बोलणं केलेलं आहे त्याचा तू अशा पद्धतीने त्याच्यावरती आरोपी म्हणून त्याला त्या बाबतीमध्ये तू शासन करू शकत नाहीस. आणि शेतकऱ्याची त्या सगळ्या प्रकरणातनं त्याने निर्दोष म्हणून सुटका केली. नमस्कार, ॲडव्होकेट आनंद या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गोष्टीतून सोप्या पद्धतीने कायदा कसा शिकता येईल यासाठी या वेगवेगळ्या गोष्टींचा नक्कीच फायदा होतो. जर तुम्हाला या गोष्टींमुळे या पद्धतीने कायदा समजण्यामध्ये फायदा होत असेल तर आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि हो, आत्तापर्यंत जर का तुम्ही ॲडव्होकेट आनंद या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चला वळूयात आजच्या केसकडे. मित्रा विरुद्ध कर्नानी प्रॉपर्टीज असं एक कलकत्ता हायकोर्टाचं एक जजमेंट होतं. या जजमेंटमध्ये काय झालेलं होतं ते तुम्हाला सांगतो. ऑर्डर 12 रूल 6 CPC अशा प्रकारचा एक कायद्याचा भाग आहे ज्याच्यामध्ये न्यायाधीशांना
जर का एखाद्या व्यक्तीने एखाद्या बाबतीमध्ये जर स्वतःहून मान्यता दिलेली असेल, जर स्वतःहून त्या बाबतीत कबुली दिलेली असेल, तर ताबडतोब त्यामध्ये आदेश करण्याचे किंवा त्यामध्ये जजमेंट सुनावण्याचे हे सर्वाधिकार असतात. त्याला जजमेंट ऑन ॲडमिशन असं म्हटलं जातं. परंतु जजमेंट ऑन ॲडमिशन हे प्रकरण वापरताना कोर्टाने सर्व बाजूंनी या बाबींचा विचार करणं अपेक्षित असतं. या प्रकरणामध्ये घडलं असं की ज्या वेळेला 1956च्या कायद्याप्रमाणे जो काही भाडेकरू असतो, तो भाडेकरू त्याचा जो काही भाडेपट्ट्याचा जो काही अधिकार असतो तो त्याच्या वारसांकडे इनहेरिट करू शकतो किंवा त्यांच्याकडे तो पुढे पास ऑन करू शकतो. या बाबतीमध्ये खूप स्पष्टता होती. वेस्ट बेंगॉलमध्ये 1997 साली एक कायदा आला, ज्याच्यामध्ये जर का एखादा भाडेकरू वारला तर त्याचे जे कोणी वारस आहेत त्यांना पुढील केवळ 5 वर्षापर्यंतच अशा पद्धतीने त्या भाडेपट्ट्याचा उपयोग करता येईल किंवा त्याचा उपभोग घेता येईल असं त्या नवीन कायद्यामध्ये आलं. ह्या प्रकरणामध्ये घडलं असं की हा जो मित्रा नावाचा जो व्यक्ती होता त्याच्या वडिलांचं मृत्यू हा 1970 साली झालेला होता. त्यानंतर उषा मित्रा ही त्या व्यक्तीची जी काही पत्नी होती त्या पत्नीला या बाबतीमध्ये टेनंट किंवा या बाबतीमध्ये भाडेकरू असं संबोधण्यात आलं. या बाबतीमध्ये त्या व्यक्तीने जो मित्रा जो होता त्या मित्राने एका ठिकाणी साक्ष देताना असं सांगितलं की या प्रकरणामध्ये जे माझे वडील होते त्या वडिलांची ही पत्नी वारस होती आणि ती त्या प्रॉपर्टीची टेनंट देखील होती. या एवढ्याच भागाचा दुरुपयोग करून त्या प्रकरणामध्ये या कर्नानी प्रॉपर्टीजनी त्या बाबतीत आदेश घेतले. ते जे आदेश घेतले त्या बाबतीमध्ये माननीय कोलकाता हायकोर्टाने देखील त्यामध्ये शिक्कामोर्तब केलं. ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण पोहोचलं त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने मात्र ह्यामध्ये एक वेगळा स्टँड घेतला. त्यांनी असं सांगितलं की सगळ्यात प्रथम 1997चा जो कायदा आलेला आहे त्या प्रकरणाचं तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह किंवा जुन्या पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेबिलिटी करू शकत नाही. या प्रकरणामधल्या ज्या उषा मित्रा होत्या या 1997 नंतर मयत झालेल्या होत्या, परंतु 1997च्या अगोदर त्या भाडेकरू म्हणून जाहीर झालेल्या होत्या. पण सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की त्या उषा मित्रांच्या मुलानं जरी अशा स्वरूपाने सांगितलेलं असेल की माझी आई उषा मित्रा ही या प्रकरणामध्ये भाडेकरू झालेली होती, तरी देखील महत्त्वाची बाब अशी आहे की 1956च्या कायद्याप्रमाणे जसं आई त्या व्यक्तीची किंवा पतीच्या मृत्यूनंतर त्या जागेची भाडेकरू झाली तसंच हा मुलगा देखील त्या जागेचा भाडेकरू झालेला आहे. त्यामुळे त्याचं दुसऱ्या एका प्रकरणामधलं जे काही स्टेटमेंट आहे त्याचा तुम्ही विपर्यास करून किंवा त्याचा तुम्ही वापर करून या व्यक्तीला या प्रकरणामधून तू भाडेकरू नाहीस किंवा भाडेकरूचा वारस नाहीस या पद्धतीने तुम्ही बाहेर काढू शकत नाही. ही खूप महत्वाचं तत्व आहे, कारण आतापर्यंत बघण्यात असं आलेलं आहे की ज्या वेळेला एखादी व्यक्ती अशा पद्धतीने ॲडमिशन देते किंवा एखादी व्यक्ती अशा पद्धतीने एखाद्या स्टेटमेंटच्या बाबतीत स्वीकारार्हता दाखवते त्यावेळेला त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. ऑर्डर 12 रूल 6 हा जो काही कायद्याचं कलम आहे हे कायद्याचं कलम अत्यंत काटेकोर पद्धतीने वापरलं गेलं पाहिजे आणि जर ते तसं वापरलं गेलं नाही तर एखादी व्यक्ती देशोधडीला लागू शकते. ह्या प्रकरणामध्ये जे काही झालेलं होतं त्या बाबतीत ज्या मित्रांनी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये जे काही स्टेटमेंट केलेलं होतं त्याचा अंतर्भाव ह्या आत्ताच्या कर्नानीच्या प्रकरणामध्ये वापरता येणार नाही असं माननीय सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये सांगितलं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं स्टेटमेंट हे अनइक्विव्होकली आणि संपूर्ण पद्धतीने समजून घ्यायला हवा. त्याचा कॉन्टेक्स्ट, त्याचा जो काही संदर्भ आहे तो पूर्ण पद्धतीने समजून घ्यायला हवा. या बाबतीत माननीय सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे. अर्थात ह्या जजमेंटची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की आवर्जून पहा. तसंच या बाबतीतलं डिटेल जजमेंट हे आम्ही आमच्या इंस्टाग्राम
हँडलवरती आणि त्याच पद्धतीने आम्ही आमच्या ट्विटरवर देखील शेअर केलेलं आहे. तर हे जे जजमेंट आहे हे तुम्ही पुढे लोकांना पाठवू शकता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजची गोष्ट आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून दसऱ्याच्या खूप शुभेच्छा.